नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. तृणमूल काँग्रेसचा खासदार मोहिया मोएत्रा यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द झालं आणि यामुळे संपूर्ण देशभर राजकारणाला सुरुवात झालेली आहे. यामुळे संपूर्ण विरोधक आणि सत्ताधारी हे एकमेकांवर आरोपांची फैरी झाडायला सुरुवात झाली. काल जे मोहिया मोएत्रा यांना सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यानंतर विरोधकसुद्धा आक्रमक झालेले आणि मोहिया मोएत्रा यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केंद्र सरकार खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले आहे आणि सरकारवर केलेले आहे. आणि आता नेमकं हे इनकॅश करण्याचा प्रकार भाजप तसं तृणमूल काँग्रेस हे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जी आहेत बंगालच्या ज्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, ज्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वसेर्व आहेत, त्यांनी हाच मुद्दा आता पकडत मोहिया मोएत्रांना आपला चेहरा बनवायला सुरुवात करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. यामध्ये दुसरं असं आहे की भाजपलासुद्धा नेमकं पश्चिम बंगालमध्ये महत्त्वाचं शेअरिंग जे आहेत लोकसभेचं येणाऱ्या निवडणुकीमध्ये या दृष्टीने पाहिलं तर खरं तर हे दोघं पक्ष जे आहेत हा एक मुद्दा करून मोहिया मोएत्रांचा मुद्दा करून दोघा जे पक्ष आहेत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांना फायदा कसा होईल या दृष्टीने पाहत आहे नेमकं राजकीय विश्लेषकांचं असं सुद्धा मत आहे. दुसरं असं की इंडिया आघाडी या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली की मोहिया मोएत्रा संदर्भातलं जी कार्यवाही झाली एकतर्फा कार्यवाही झाली असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच यामध्ये सर्वाधिक आक्रमक भूमिका जी आहेत आता नेमकी ममता बॅनर्जीने घेतलेली. ममता बॅनर्जी पुढची जी दिशा जी या संदर्भातली ठरवण्यात येणार आहे. कारण मोहिया मोएत्रांवर जी कारवाई झालेली आहे ही गंभीर स्वरूपाची असे आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. मात्र भाजपने सर्वात महत्त्वाचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले. भाजपचे जे खासदार आहेत निशिकांत दुबे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की ज्या खासदार आहेत मोहिया मोएत्रा यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. त्यांनी जे संसदेची गरिमा जी आहेत तसंच त्यांनी गोपनीयतेचा भंग केलेला आहे आणि हे देशविघातक आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. यामध्ये जो खासदारांना जो अधिकार दिलेला असतो तो अधिकाराचा गैरवापर मोहिया मोएत्रा यांनी केलेला आहे. कारण लोकसभेला जे प्रश्न विचारले जातात संसदमध्ये जे खासदार जे प्रश्न विचारतात हे सर्वसामान्य त्या लोकप्रतिनिधीचे आणि त्या राज्यातले प्रश्न की देशाचे प्रश्न उपस्थित करत असतात. मात्र मोहिया मोएत्रा यांनी एखाद्या व्यापाऱ्याची त्याच्या मोठ्या प्रमाणात जे सुपारी घेतलेली अशा स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले होते. म्हणजे दुबईहून त्यांचे जे मेल जे आहेत जे मेलचा वापर जो आहे तो करण्यात आला होता आणि जे मेल वापरणारे होते याचे पासवर्ड जे आहेत त्यांनी इतर कंपन्यांना दिले होते. म्हणजे जे खाजगी स्वरूपाचे जे कंपनी त्यांना हा देण्याचा प्रकार त्यांनी केला होता. आणि याच जे संसदीय समिती जी नेमली होती त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत मोहिया मोएत्रा यांच्यावर ठेवलेले होते आणि ते त्याच आरोपाला ग्राह्य मानून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली. यामध्ये जे संसदेच्या जे शिस्तपालन समितीने जो अहवाल दिला होता काही अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे दिला आणि याच लोकसभेमध्ये आपण जर बघितलं की अनेक विरोधक पक्ष असेल काँग्रेस असेल तृणमूल काँग्रेसच्या इतर सदस्य असतील किंवा इतर जे पक्षांनी मोहिया मोएत्रांना बोलण्याची संधी द्यायला पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलं आहे. मात्र एकंदरीत हे सगळं जर बघितलं मोहिया मोएत्रांवर एक गंभीर स्वरूपाचा आरोप केला. यामध्ये मेन आरोप जो आहे की त्यांनी प्रश्न विचारण्यासाठी संबंधित उद्योजकांकडनं पैसे घेतले आणि अदानी जो ग्रुप जो आहेत त्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केलेत अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर झालेला आहे. आणि या संदर्भातलं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी तसंच भेटवस्तू या मोहिया मोएत्रांनी आपल्या स्वार्थासाठी आणि आपल्या पदाला त्यांचा गैरवापर केला आहे आणि अशा प्रकारचे गिफ्ट त्यांनी घेतलेलं आहे. संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी पैसे घेतले अशासुद्धा आरोप केले आहेत. आणि या संदर्भातला सगळा जर आपण राजकारण बघितलं यामध्येच फिरण्याचा प्रयत्न करतो आहे आणि भाजप नेमका हाच मुद्दा आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करतो आहे. तसंच एका महिला खासदाराला अशा प्रकारचं निलंबन केलं आहे. यामुळे हाच मुद्दा विरोधक म्हणजे खास करून इंडिया आघाडी असेल आणि ममता बॅनर्जी हा उचलण्याची शक्यता आहे. दुसरं असं की भाजपच्या दृष्टीने आणि ममता बॅनर्जीच्या दृष्टीने पश्चिम बंगाल हे महत्त्वाचं राज्य आहे. कारण तिथे 42 खासदार जे आहेत ते एका निवडून येतात आणि ते हे राज्य जे आपल्या ताब्यात असलं पाहिजे त्याची रणनीती जी ही 2024ची रणनीती म्हणून हे सगळं बघितलं जातं आहे. आणि एकीकडे भाजपला जर बघितलं 2009च्या इलेक्शनमध्ये फक्त 2 ते 3 जागा होत्या. मात्र 2014मध्ये त्यांनी ज्या प्रकारे हे केलं त्यावेळेस त्यांना बऱ्यापैकी जागा मिळाल्या आणि 2019मध्ये जवळजवळ 14 जागा त्यांना 42 जागांपैकी भाजपला 14 जागांवर फायदा झाला होता आणि इतर पक्षांना त्याचं नुकसान झालं होतं. काँग्रेसला खास करून मोठं नुकसान झालं. तसं लेफ्ट पार्टी जे आहेत त्यांनासुद्धा खूप नुकसान झालं आणि भाजप आणि तृणमूल काँग्रेस हे जे पक्ष जे आहेत
हे पक्ष प्रमुख सत्ता आणि विरोधक म्हणून आता समोर येणार आहेत आणि त्याचा फायदा ममता बॅनर्जी जसं उचले तसंच भाजपसुद्धा उचलण्याचा प्रयत्न करते. नेमकी गोची तिथं काँग्रेसचे होते, कारण काँग्रेसचे नेमकं काय करावं हा एक मोठा प्रश्न जरी असला तरी महिला म्हणून काँग्रेसने ममता बॅनर्जीच्या पाठीमागे इंडिया आघाडी म्हणून उपस्थित केलं आहे. आणि आता ममता बॅनर्जीसुद्धा काल पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की आता सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि एकंदरीत ह्या मुद्द्यावर इंडिया आघाडी एकत्र येते का हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. मात्र भाजप आणि तृणमूल काँग्रेस ही जी घटना जे मोहित्रांचा त्याचं फायदा कसा होईल या दृष्टीनेच ते पाहत आहे असं एक चित्र 2024च्या निवडणुकीच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.